मॅन ऑफ द मॅच आणि अवॉर्ड आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रदान करत आहोत। त्याचबरोबर ती संघमालक तुषार बाडबोल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील अमोलच्या त्या इनिंग करता पाहायला मिळतील। चला टीम कृषीभूमी 11 आपण मैदानाचा ताबा घ्या, या त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे। फायटर जेट या ठिकाणी संतोषजी मोरे साहेब आलेत, कृषीभूमी 11 संघाचे ओनर्स, आणि त्यांचं आपण खूप सारं स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं। आणि कॅमेरामॅनला विनंती असेल कृपया प्रेझेंटेशन बॉक्सकडे कॅमेरा मूव्ह करायचा आहे। आपण मोरे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अजयदादा नाडकर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करत आहोत। तर निश्चितच एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा गेली 2 दिवस या मैदानावरती संपन्न होत असताना आपण पाहतोय अनेक अशा स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये या मैदानावरती निश्चितच संपन्न होणार, आणि एक ऐतिहासिक असं हे मैदान त्या ठिकाणी या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळेल। तर एक 2 दिवस हा चाललेला कारवा आज मात्र त्या ठिकाणी जर विचार केला तर अंतिम चरणाकडे झुकताना पाहायला मिळतोय। कृषीभूमी 11 संघाचे संघमालक त्या ठिकाणी मोरे साहेबांचे यथोचित सन्मान आमच्या श्री शिवछत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय। एका बाजूला जर विचार केला तर अनिकेत अडीत याच्या नेतृत्वाखाली टीम दुर्गेश 11चा संघ, तर दुसऱ्या बाजूला निखिल हुजरे याच्या नेतृत्वाखाली टीम कृषीभूमी 11 संघ त्या ठिकाणी सज्ज झाला पुढील लढती करता। मागच्या मॅच मध्ये अफलातून त्या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली होती। अर्थातच निखिल हुजरे आणि कल्पेश धाडवे यांनी एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्डअप केली होती, एक चांगलं दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली होती। पण याही मॅच मध्ये अर्थातच त्या ठिकाणी या पद्धतीची इनिंग पाहायला मिळेल का, एक काटेकी टक्कर असणार आहे, कारण देवार आले आहे। तदनंतर विचार केला तर विराज खडस पाहायला मिळेल, स्वप्नील, तदनंतर स्वतः अनिकेत, एक
चांगली टीम त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला ना तर येलो अलर्ट टीम खुशीभूमी 11 संघा करता आलाय, पण हा येलो अलर्ट जो आहे तो येलो अलर्ट त्या ठिकाणी धोक्याची घंटा असणार का की याही मॅच वरती निखिल हुजरे आपला स्टाईलनं त्या ठिकाणी एक चांगला जंप बसवणार येणाऱ्या 5 षटकामध्ये. अर्थातच येणारी पहिला पूर्वार्ध या मॅचचं बरंच काहीतरी सांगून जाणार असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला ना की ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अर्थातच टीम स्वराज 11 संघाच्या टॉप ऑर्डरला पहिल्या षटकामध्ये डिस्ट्रॉय केलं होतं. अर्थातच असाच हा गोलंदाज तामणे गावाला बिलॉंग करणारा नितू दाडवे. गोलंदाजी ट्रॅकवरती त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय, ग्रीन सिग्नल दिला जातोय, लेट्स प्ले. पहिलं षटक पहिला चेंडू देवा याच्या करता. यावेळेस पहिला चेंडू थोडा धीम्या गतीनं फेकला गेला होता, अर्थातच आउट ऑफ दी ऑफ काढायचं होतं आणि आउट ऑफ दी ऑफ त्या ठिकाणी काढला गेलाय. 20 आहेत. निश्चितच त्या ठिकाणी देवाला देखील ठाऊक आहेत आणि त्याच कारणानं तो रिव्ह्यू घेतला गेला नाहीये. पहिला चेंडू हा डॉट बॉल अर्थातच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका हब्बेमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपला प्रोटेक्शन, चेंडू खाली. वा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक सिंगल या दरम्यान पाहायला मिळते. आता सिंगल अकाउंट ओपन केलं जाईल. एक धाव या दरम्यान धाव फलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती SCPL चा थरार आणि हा थरार अनुभवायला आणि अर्थातच या अंतिम चरणातील या लढती पाहायला थोड्याच वेळात या ठिकाणी एक तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये मग प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असेल आणि या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला देखील बऱ्याच मान्यवरांची गर्दी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण या स्पर्धेचा खरा विजेता, या स्पर्धेचा खरा चॅम्पियन्स कोण असणार आहे, थोड्याच वेळात आपल्या समोर हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. पुन्हा एक सिंगल ऑन साईडला हलक्या हातानं हा फटका खेळला विराजनं. तद्वत मात्र या सिंगलनं 2 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. अतिशय संत गतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. ठाऊक आहे विराजला देखील देवाला देखील नितूचं हे षटक फक्त खेळून काढायचं आहे, कारण संपूर्ण SCPL च्या या लीग मध्ये या हंगामामध्ये अफलातून कामगिरी केली ना ती या गोलंदाजानं. याही वेळेस अडवा बाटला फटका खेळायचा होता, अपील जरूर झाली आहे पण त्या ठिकाणी पंच संतुष्ट नाहीयेत. निश्चितच त्या ठिकाणी बॅटनं बॉलचा कुठेही संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. तद्वत मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं देखील या मॅच मध्ये या षटकामध्ये नितेशच्या माध्यमातून. डब्बाचा चेंडू यावेळेस मात्र भरकटला जाईल आणि तद्वत मात्र पंच दोन्ही समांतर करताना एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते. अवांतर धावेनं संघाच्या खात्यामध्ये 1 धावेची भर पडताना पाहायला मिळतील. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. आज तुमचं सर्वस्व हे तुम्हाला झोकून द्यावं लागेल, कारण ही स्पर्धा खूप मोठी आहे. या स्पर्धेकरता तुम्हाला पुढील वर्षाची वाट पाहावी लागेल. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन, चेंडू खाली, चांगली जजमेंट, चांगला झेल टिपलाय, देवाला माघारी धाडलाय. खूप मोठा धक्का टीम दुर्गेश 11ला. डीसी मास्टर चेंडू आतापर्यंत फेकले जातात आणि 3 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स त्या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतोय आपल्याला नितेश धाडवे, मॅन फ्रॉम तामणे. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारली आहे. या संपूर्ण SCPL सीझन 4 मध्ये प्रभावित केले आपल्या गोलंदाजीनं आणि साऱ्यांनाच त्या ठिकाणी लक्ष वेधून घेण्याकरिता त्या ठिकाणी भाग पाडले.
या वेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगला फटका सजवला, एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, चौकार येतोय स्वप्नीलच्या बॅट मधून. धावफलकावरती पाहायला मिळतील. निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केला तर चौकार आला शेवटच्या चेंडूवरती आणि स्वप्नीलच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. अर्थातच पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट मधून हा फटका सजवलाय आणि त्यावरती 4 धावा अर्जित केल्यात. एक चौकार आला आणि 7 धावा. चला फिल्डिंग युनिट, आपल्याला टाइम लिमिट दिलेला आहे. अर्थातच त्या ठिकाणी स्टॉप क्लॉक हा नियम येणाऱ्या T20 पासून आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच T20 वर्ल्ड कप पासून ICCनं या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. निश्चितच त्या ठिकाणी 5 षटकांचा खेळ आहे. 25 मिनिटामध्ये आपला पहिला पूर्वार्ध त्या ठिकाणी संपणं फार गरजेचं आहे, अनिवार्य असणार आहे. अन्यथा त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंच आहेत, ते पंच तुम्हाला पॅनलाइज करतील. आउटफिल्डचं एक प्रोटेक्शन तो 30 यार्ड सर्कलमध्ये त्या ठिकाणी इन होईल, याची दक्षता आपण घ्यायची आहे. विराज खडस, ज्याच्यावरती टीम दुर्गेश 11 संघाचं बरचसं निर्भर असणार आहे. या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, निखिल वरती केलंय आक्रमण, निखिल वरती प्रहार, विराजच्या बॅट मधून दमदार षटकार. खेळत असतात, प्रॅक्टिसही करतात, सरावही करतात आणि त्याचाच फायदा अर्थातच विराज उचलणार का. दोघांनाही आपापली बलस्थानं ठाऊक आहेत, वीक झोन काय आहे तेही ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगानं हे बॅटल मात्र खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाची पाहायला मिळेल. निखिल बनाम विराज, विराज बनाम निखिल, हे द्वंद्व, हे युद्ध रंगणार का या मैदानामध्ये SCPL च्या माध्यमातून. धीम्या गतीनं बसवा चेंडू फेकला गेला होता, या वेळेस मात्र झेल सुटला जातोय, खूप मोठी चूक केली जाते. भूषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय विराजचा झेल सुट्टा म्हणजे खूप साऱ्या धावा खर्च करण्यासारखे आहेत. कारण आता इथून पुढे होणारे जे वार असतील ना, इथून पुढे होणारे जे आक्रमण असतील ना, तो आक्रमण प्रत्येक वार हा टीम खुशीभूमी 11 संघाला सहन करावा लागणार आहे. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि निश्चितच 15 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. 15 ऑन द बोर्ड आपण पाहतोय निखिल उजरे गोलंदाजी ट्रॅक वरती. लो फुलटॉस, या वेळेस मात्र लॉंग ऑनला आणखीन एक दणका दिलाय. विराज, ज्याचं नाव आहे, एक विराट अशी कामगिरी करतोय. षटकार. विराजला जी संधी मिळाली ना, ती संधीचं तो सोनं करणार, ती सोडणार नाही आहे. अर्थातच भूषणच्या माध्यमातून जर विचार केला तर त्या ठिकाणी पॉइंट रिझन मध्ये तो झेल सुटला गेला आणि निश्चितच त्या दुसऱ्या चेंडूवरती विराजनं आपला दमखम दाखवला. क्षमता आहे खूप सारी या खेळाडूकडे आणि त्याचा कस आता लागणार आहे. पण निखिल उजरे, यावेळेस आणखीन एक दणका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. येणारा हा प्रत्येक वार जिव्हारी लागणार टीम खुशीभूमी 11 संघाच्या. डीजे मास्टर.
ओंकार 27 धावा दरम्यान धाव फलकावरती. निखिल हुजरे गोलंदाजी ट्रॅक वरती सातत्यानं आक्रमण केलं जातंय विराजच्या माध्यमातून. त्यावेळेस धीम्या गतीनं चेंडू टाकला होता. वाह, फसवा चेंडू त्यावरती बीट होतोय. अर्थातच विराज या दरम्यान दुसऱ्या षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या अखेरीस जर विचार केला ना तर 13.5 सरासरीनं बनल्या जाते 27 धावा. अर्थातच धाव फलकावरती जोडल्या जातील. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये जर विराज खडसची बाट अशाच पद्धतीनं जर बरं असली ना तर खूप साऱ्या धावा त्या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन संघ बनवू शकतो, जमवू शकतो. त्या झेलचं मोल अर्थातच किती आहे ना ते अगदी येणारे हे 3 षटकच सांगून जातील. एक चांगली दर्जेदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्थात 7 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केल्या होत्या त्या नितू धाडवेनं आणि एक महत्वपूर्ण विकेट्स अर्थातच देवासारख्या बॅटर्सला जो चांगल्या लय मध्ये चांगल्या रिदम मध्ये कालच्या दिवसात आणि आज देखील एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करत होता, साकारत होता, त्यालाही माघारी धाडले. पण तदनंतर विराज खडस नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जे वादळ घुंग होतंय आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये कहर बरपवतोय. निखिल हुजरेला दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या आणि 27 धावा या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या टीम दुर्गेश इलेव्हन संघानं. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता प्रणय टेडगुरे याला प्राचारण केलंय. ढालगर गावाला बिलॉंग करणारा हा एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या समोर देखील खूप सारं आव्हान असणार आहे. मात्र हे आव्हान मोडेल का प्रणय? यावेळेस मात्र ऑन साईडला कार्पेटच्या साह्यानं फटका सजवलाय. मिड विकेटला 30 सर्कल मध्ये फील्ड केली जाईल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. ते 28 या आकड्यावरती संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जाणे. अर्थातच हा संघर्ष जारी आहे तो आपली टीम आपला संघ त्या ठिकाणी SCPL मध्ये अगदी चॅम्पियन्स बनण्याकरता आणि चॅम्पियन्स बनवण्याकरता प्रत्येक खेळाडू आपला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स त्या ठिकाणी देतोय. देणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट द्या, अन्यथा तुम्हाला वेस्ट समजले जाईल. वाह, इट्स अ मॅक्सिमम स्टँड अँड डिलिव्हर विराज खडसच्या बाट मधून आणखीन एक षटकार. प्रत्येक षटकारानंतर त्या ठिकाणी भूषणला वाटत असेल मी झेल का सोडला आणि येणारा हा प्रत्येक षटकार हा टीम खुशीभूमी इलेव्हन संघाच्या जिवारी लागताना 34 धावा या दरम्यान धावफलकावरती. षटकारांचा बादशाह मला का संबोधलं जातं ना हे आज पुन्हा मैदानाला दाखवून देतोय. खोला टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न विराज खडस आणि ज्याच्या इनिंगचा इथं झालाय अंत. चौतीस धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय विराज खडस ज्याला माघारी धाडण्यामध्ये प्रणय टेडगुरे या गोलंदाजाला त्या ठिकाणी यश प्राप्त झालंय. पण निश्चितच एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांनी साकारली आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर 4 षटकार त्याच्या बाट मधून पाहायला मिळाले या पूर्वार्धामध्ये. तर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि चांगल्या दर्जाचं कमबॅक या ठिकाणी केलं जाईल का? कारण दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता पण तदनंतर मात्र विराजला माघारी धाडलंय. समोर असेल अडिकेत अर्थातच अंड्या. आणखीन एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मात्र यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. एक अवांतर चेंडू पाहायला मिळेल. अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. निश्चितच त्या ठिकाणी 35 धावा पाहायला मिळतील. टीम खुशीभूमी इलेव्हन संघाचे गोलंदाज इथून पुढे कमबॅक करणार का? करावं लागेल तुम्हाला कमबॅक. कारण ज्या धावा तुम्ही खूप साऱ्या आतापर्यंत ज्या खर्च केल्या ना त्या कुठेतरी तुम्हाला रोखणं गरजेचं आहे. वाह, चांगला चेंडू. यावेळेस मात्र उचली घेणारा चेंडू आडव्या बाटने त्याला पुल करायचं होतं
पण बॅट न बॉलचा संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी त्या ठिकाणी प्रणय टेडगुरे आपल्या हाईटचा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळतोय. आणि हेच कारण आहे अगदी चांगले उचली घेणारे चेंडू पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. चांगला बाउन्स प्राप्त होतोय याही वेळेस. चांगला स्ट्रोक आहे डीप स्क्वेअर लेगला नितेश चेंडू खाली झेल टिपलाय. आणखीन एक महत्वाचा फलंदाज अनिकेत अडीत डगआउट कडे. धावा या धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. तर एक चांगला दर्जेदार कमबॅक म्हणावं लागेल. षटक क्रमांक हे तिसरं प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू या षटकातला असेल शेष आणि नवीन बॅटर्स कौशल आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच त्या ठिकाणी टीम दुर्गेश इलेव्हन संघाच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी संपन्न होत असताना कालच्या दिवसामध्ये देखील एक चांगलं षटक प्रणयच्या माध्यमातून आलं होतं. एक मिडन ओव्हर्स देखील त्यांनी हाताळली होती आणि आजही तो आपल्या गोलंदाजीनं साऱ्यांना प्रभावित करतोय. फुलालन डिलिव्हरी यावेळेस मात्र पाहायला मिळाली. त्याच्यावरती ऑनसाईडला फटका सजवायचा प्रयत्न. या ठिकाणी काय घडणार? सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मोह आवरता आला नाही. तो मोह अंगलटला. कौशलला माघारी यावं लागले. तर निश्चितच त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12च्या सरासरीनं बनल्यात ना त्या 36 धावा. चला फिल्डिंग युनिट आपण प्रत्येक षटकामागे टीम मीटिंग करू नका कृपया विनंती असेल. टीम खुशीभूमी इलेव्हन संघ मॅच कडे जाऊया. पुन्हा नित्तू धाडवे याला मात्र प्राचार्य केले जाते आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी तोही साकारतोय आपल्या टीम करता. सातत्यानं एक चांगली कामगिरी कन्सिक्युटिव्हली एक परफॉर्मन्स देतोय आणि या कन्सिक्युटिव्ह परफॉर्मन्स टीमला एक चांगला दर्जेदार खेळ सादर करतोय. यावेळेस मिड विकेट रिझनला डीपला प्रोटेक्शन. वन बाउन्स चेंडू हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर कुणाल आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगलने 37 धावा या दरम्यान धावफलकावरती. शुभम नवीन बॅटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम टेडगुरे अर्थातच आणखीन एक ढालगर गव्हाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम दुर्गेश इलेव्हन संघाच्या माध्यमातून चांगलं रोखले. खरं तर हा कमबॅक करून दिला प्रणय टेडगुरेनं आणि टीम खुशीभूमी इलेव्हन संघाने चांगलं कमबॅक केलंय. ही षटक तितकंच महत्वपूर्ण असणार आहे या टीम करता. ऑन साइडला फटका सजवलाय. टीपचा प्रोटेक्शन पुढे सरसवलाय. सिंगल वरतीच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. अर्थातच स्वप्नील आणि शुभम या जोडीला पुन्हा एक सिंगल. यावेळेस मात्र आता स्वप्नील ज्याच्यावरती एक मोठी जबाबदारी असेल ना टीम दुर्गेश इलेव्हन संघाची त्याला मात्र अधून मधून प्रहार करणं गरजेचं आहे. कारण स्कोरबोर्ड त्या ठिकाणी पुढे नेण्याची ही जबाबदारी पार पाडणं हे स्वप्नीलचं अद्य कर्तव्य असणार आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन चेंडूला जज करतोय. चांगली जजमेंट चांगला झेल नरेश इप्तेचा पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज माघारी जाईल. स्वप्नील आणि डगआउट कडे.
जुमारे आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी विराज खडसच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, पण विराजच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ना, ती पोकळी आतापर्यंत कुठल्याही बॅटर्सने भरून काढलेली नाहीये. आता 30 धावा या दरम्यान आपण धावफलकावरती निश्चितच पाहतोय. नितेश धाडवे ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय आणि सातत्याने एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून तो समोर आलाय आणि जेव्हा जेव्हा त्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आणले ना, त्याने विकेट्स घेतलेली आहे. याही षटकामध्ये तो विकेट्स देऊन गेलाय आपल्या टीमला, टीम खुशीभूमी 11 संघाला. वाह, चांगला चेंडू या दरम्यान पाहायला मिळतोय. प्रतिम चेंडू, अर्थातच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. कटर चेंडू देखील फेकण्यामध्ये एक महारत त्या ठिकाणी हासिल केली आहे नितून आणि एक चांगल्या कमी कालावधीमध्ये टीम विचार केला ना तर सामान्य गावाला हा लाभलेला एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज. धीम्या गतीनं चेंडू टाकला होता, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू गोळीच्या वेगाने फरार होतोय. सीमारेषा पार, चौकार. चौकाराने जर विचार केला तर 42 धावा या धावफलकावरती निश्चितच लागल्या जातील. एक महत्वाची मॅच, महत्वाचा सामना आहे. अर्थातच या मॅच मध्ये जिंकणं फार गरजेचं आहे दोन्ही संघांकरता, या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्याकरता. यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना अनुज आणि चेंडू मध्ये लागलेली चुरस चेंडूने जिंकली आहे, सीमारेषा गाठली आहे. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय. धावा या दरम्यान पाहायला मिळतील. अर्थातच लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा पाहायला मिळाल्या आणि तदनंतर जर विचार केला ना तर 4 षटकांच्या अंती या 46 धावा बनल्या जातील. 6 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू फार महत्वपूर्ण असतील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत यांना मात्र प्राचारण केले जाईल. चांगलं रोखलंय, चांगलं रोखलंय. एक वेळ अशी होती विराज खडस जेव्हा फलंदाजी करत होता, वाटलं होतं 70-80 प्लस स्कोरबोर्ड या ठिकाणी पाहायला मिळेल, पण विराज माघारी परतला आणि तदनंतर मात्र जी बॅटिंग ऑर्डरला गळती लागली ना ती आतापर्यंत थांबता थांबेना. 46 धावा धावफलकावरती प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉगरचं षटक हे फेकण्याकरता ज्यांना मात्र प्राचारण केले जाते टीम खुशीभूमी 11 संघ. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2चा सामना देखील आपल्याला महत्वपूर्ण पाहायला मिळेल. पुढे सरसावले, स्टेप आउट झाले शुभम, तदनंतर मात्र ऑन साइडला बॅटच्या टोला चेंडू लागल्यानंतर हा फटका पाहायला मिळाला आहे. वाह, चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या 2 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होतील. निश्चितच या दुहेरी धावेनं हे धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 48 या आकड्यावरती. 48 ऑन बोर्ड आपण पाहतोय. अर्थातच एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये टीम खुशीभूमी 11 संघ ज्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं होतं दुर्गेश 11 संघाला. येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये देखील एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळेल, कारण
अनिकेत स्वतः आहे, स्वप्नील आहे, हे दोन्हीही गोलंदाज ज्या पद्धतीनं मारा करतात ना, निखिल हुजरे आणि कल्पेश धाडवे हे दोन्ही बॅटर्स ओपनिंग पेयर त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना खेळणार हे पाहावं लागेल. या दरम्यान चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं 52 धावा या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. शुभम टेंडगुरे अगदी उरले सुरलेलं काम शुभम करतोय आणि संघाचा पारडा जर करण्याचा प्रयत्न करत असताना कव्हरला त्या ठिकाणी निखिल हुजरे आले आणि झेल टिपलाय. शुभम टेंडगुरे याला देखील माघारी यावं लागेल. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच दुर्गेश इलेव्हनला. दरम्यान 52 धावा या धावफलकावरती आहेत. संकल्प शिर्के नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. तर तेजस कडून षटकार हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक असेल संकल्पला. रील मास्टर्स म्हणून इंस्टाग्रामवरती सध्या फेमस आहे आणि मी शिर्के या नावानं त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. पण इथं मैदान वेगळं आहे. इथे तुम्हाला स्टार व्हावं लागेल आणि स्टार होण्याकरता चांगल्या दर्जाची इनिंग तुम्हाला इथं साकारावी लागेल. एक सिंगल आले, सिंगलनं 53 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. स्लॉगरचं षटक आहे आणि बहुधा एक अंतिम चेंडू या षटकातला बाकी असेल आणि अर्थातच हा पहिला पूर्वार्ध 53 धावा आतापर्यंत बनवलाय टीम दुर्गेश इलेव्हन आणि टार्गेट कितीचं सेट करणार. येणारा चेंडू डॉट असणार की याही चेंडूवरती एखादा एक चांगला फटका नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र बॅकवर्ड स्कोअर लेगला भूषण आले, झेल टिपला, इथं चूक केली नाहीये. 53 वरती पहिल्या इनिंगचा अंत होतोय. जिंकण्याकरता टीम खुशीभूमी 11 संघाला अर्थातच 54 धावांची गरज असणार आहे. सेमीफायनल मध्ये धडक मारण्याकरता 54 धावा एका बाजूला खुशीभूमी 11 ला बनवायच्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला टीम दुर्गेश 11 ला या 30 चेंडू मध्ये 54 धावा रोखायच्या आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 अर्थातच खेळण्याकरता टीम राहुल स्पोर्ट्स विरुद्ध कोणती टीम येणार? टीम खुशीभूमी 11 की टीम दुर्गेश 11? येणाऱ्या उत्तरार्धाच्या कालखंडात अर्थातच येणारे 30 चेंडू हे फार महत्वाचे असणार आहे. रोखले जाणार की धावा मात्र बनवल्या जाणार? काय असणार उत्तरार्धाचा खेळ जाणून घेण्यापूर्वी करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल आणि तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक टी ब्रेक.
त्यांच्या विरुद्ध दुर्गेश फायटर या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहते आपण. पाहायला गेला तर प्रथम फलंदाजी करत असताना दुर्गेश इलेव्हन या संघानं 54 धावांचं आव्हान ठेवलंय खुशी भूमी इलेव्हन या संघासमोर. 5 षटकांची मॅच असेल. 1 षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल आपल्याला. या उत्तरार्धाच्या इनिंग मध्ये 30 चेंडूंचा खेळ होईल. 30 चेंडूमध्ये पाहायला गेला तर 54 धावा या बनवायच्या आहेत. त्या उलट जर पाहायला गेला तर त्याच 54 धावा रोखाव्या लागतील. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? ह्या धावा बनवल्या जातील का की रोखल्या जातील? नक्कीच येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहत आहात श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव SCPL पर्व 4. या 4थ्या पर्वामध्ये आपण आता अंतिम क्षणाकडे जात आहोत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी खुशीभूमी इलेव्हन संघाकडून पाहायला गेला तर एका साईडला कर्णधार आयकॉन स्वतः निखिल हुजरे आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यांच्या समवेत कल्पेश धाडवे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. तर गोलंदाज मार्गावर गोलंदाज अनिकेत, टीम दुर्गेश फायटर संघाचा कर्णधार. हा संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन दोन्ही संघ मैदानाच्या आत उतरलेत. एका बाजूला पाहायला गेला तर दुर्गेश फायटर इलेव्हन संघाचा कर्णधार असेल अनिकेत गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकिंगला फलंदाज निखिल हुजरे पाहायला मिळतील आपल्याला. खुशीभूमी इलेव्हन संघाचे कर्णधार. षटकाला सुरू होतील. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू. अनिकेत या वेळेस पहा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा चेंडू पडल्यानंतर अतिशय उसळी कमी घेतली आणि याच वेळी चेंडू थेट विसावा घेतला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला टीम दुर्गेश इलेव्हन संघासाठी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. इथे मात्र कोणतीही चुकी करत नाही. एक मोठा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम खुशीभूमी इलेव्हन संघाला. निखिल बॅट टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. कर्णधार म्हणून कुठेतरी थोडेसे कमी पडताना आपल्या संघासाठी पाहायला मिळाले. ज्यावेळी षटक हाताळलं होतं त्यावेळी सुद्धा धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आले तिथे सुद्धा एकही धाव न काढता मैदानाच्या बाहेर जावं लागलं. त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला नरेश मैदानाच्या आत पाहायला मिळतील. यावेळेस पहा पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. प्रोटेक्शन असेल बॅकअप असेल चांगल्या प्रकारचं तिथे. एक धाव मिळेल खुशीभूमी इलेव्हन या संघाला. या एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेले. श्री गणेशा झालाय टीम खुशीभूमी इलेव्हन संघाचा. स्ट्रायकिंगला पाहायला मिळते आपल्याला कल्पेश, ज्याच्या बॅट मधून कालच्या दिवसात पाहिलं किंवा आजच्या दिवसात सुद्धा चांगले आपल्याला फटके पाहायला मिळाले. तो जो कल्पेश धाडवे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळेस पहा
लो फुल टॉस होता त्याला फुल टू वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी हा पहिला षटकार. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा हा प्रकार त्याला सुद्धा पूल केलंय. स्वेरलेक पंचांच्या डोक्यावरून चेंडू जाईल. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. हा बॅक टू बॅक चे 2 षटकार आपल्याला मैदानाच्या येताना पाहायला मिळाले. फलंदाज कोण तर कल्पेश धाडवे. यावेळेस पुन्हा एकदा लो फुल टॉस त्याला सुद्धा समोरच्या दिशेने पाठवलंय सीमा रेषा पार. तिसरा षटकार. पहिलं षटक संपेल इथे. पहिल्या षटका अखेर धाव संख्या धावपालकर आपल्याला 19 धावा. पहा चांगली सुरुवात झाली होती. अनिकेतनं निखिल सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद सुद्धा केले होते पहिल्या षटकामध्ये. परंतु त्यानंतर कल्पेश आले स्ट्रायकिंग एंडला आणि कल्पेशने काय केले तर बॅक टू बॅकचे 3 षटकार ठोकले. षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आणि याच कारणामुळे आपल्याला धाव संख्या पाहायला मिळते 19 धावा धावपालकावर. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय स्वप्नील. खरवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी कर्णधार अनिकेतनं स्वप्नील वरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल. यावेळी हाफ टॅकल आडव्या बॅटनं मिडविकेट रिजन मध्ये चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक असेल तिथे चेंडू वरती येईल, फेकी होईल, त्यावर मात्र एक धाव सहजरित्या इथे पूर्ण होईल. काय चांगलं काम केलंय नरेश या फलंदाजानं. त्याला सुद्धा माहिती आहे की एका साईडनं पाहायला गेला तर मोठे फटके कल्पेशच्या बॅटमधून येत आहेत. त्यामुळं स्ट्राईक त्याला देणं हे गरजेचं आणि तेच काम इथे त्याने मैदानाच्या आत केलंय. एक हलक्या हातानं सिंगल ढकलले आणि कल्पेश यांना स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला. त्यांच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले होते. एकेरी धावेने धावसंख्या धावपरकर बॉलमध्ये 20 धावा. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण असेल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. त्यावर 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण केल्या. कल्पेश धाडवे आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आपल्याला इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतील. नक्कीच या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली होती. पहा मोठे फटके आल्यानंतर कशा प्रकारचं प्रेशर बिल्ड होतं ना ते इथे मैदानात पाहायला मिळालं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुद्धा करताना पाहायला मिळालं आपल्याला. अनिकेत अडीत पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्गावर गोलंदाज स्वप्नील. पुढचा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. यावेळी पहा स्वप्नीलनं सुद्धा चांगली सुरुवात केली गोलंदाजीची. टीम दुर्गेश फायटर या संघासाठी पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहायला गेला तर फक्त 3च धावा खर्च केल्यात. अजूनही दुसऱ्या षटकात 3 चेंडूचा खेळ होणं बाकी असणार आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. पुढचा बॉल. यावेळेस लो फुल टॉस त्याला फुल टू वसूल केलाय. चेंडूला धाडलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार.
हाताळले होते. त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं गेलं. त्याच पद्धतीचं त्याच शैलीतलं आक्रमण इथं सुद्धा पाहायला मिळतंय. पहिले 3 चेंडू जर पाहायला गेलं तर 3च धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज स्वप्नीलनं. त्यानंतर मात्र हल्ला चढवलाय कल्पेशनं. 4थ्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय. त्या षटकारच्या साह्यानं 28 धावा धापालकर पाहायला मिळते आपल्याला. एक गडी बाद 28 धावाशी सध्याची परिस्थिती आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेस बॅटची कडा लागली. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. एक युवा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. कोशिमळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा इथं अडवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं फेकी पाहायला मिळेल आपल्याला. एक धाव निश्चितरित्या पूर्ण झाली. षटकातला अंतिम आणि शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा शॉर्ट ऑन पूल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. एक फ्लॅट षटकार डीजे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडूंनी 19 धावांची गरज असणार आहे. टीम खुशी भूमी 11 या संघासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात करून दिली होती विराज या फलंदाजानं. मोठे फटके खेळले होते. नक्कीच त्याचा एक झेल सुद्धा तिथे सोडला होता. परंतु विराजला बाद केल्यानंतर कुठेतरी धावसंख्या थांबवली. 54 धावां 53 धावांनी ती रोखून ठेवला आणि 54 धावांचं आव्हान होतं. यावेळेस पहा 35 धावा आपल्याला धावपलकर पाहायला मिळतील. तिसरं षटक घातलेल्यासाठी आलाय विराज हा गोलंदाज, ज्याच्या आपण आधीच्या इनिंग मध्ये फलंदाजी पाहिली. यावेळेस पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बराच का हवेत. क्षेत्ररक्षक देखील तिथे होता परंतु झेल मात्र घेऊ शकला नाही. एक धाव निश्चितरित्या पूर्ण केली झाली या ठिकाणी. विराज आलेत गोलंदाजीवरती. पहा ज्या पद्धतीने त्यानं फटकेबाजी केली होती ना फलंदाजी करत असताना, त्याच पद्धतीची त्याच शैलीची ते गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, तरच आपण या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक असेल. एकदा अगदी सहजरित्या. नक्कीच या आधीच्या 2 षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळाले. या षटकामध्ये सुद्धा सुरुवात पाहायला गेलात ना तर सिंगल एकेरी दुहेरी धावीने होते, परंतु जर षटकाच्या शेवटाकडे गेलात ना तर नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. या आधीच्या 2 षटकामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची शैली आपल्याला पाहायला मिळाली. ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील कल्पेश. पुढचा बॉल हा ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. यावेळेस कोणतीही चुकी घडत नाही. झेल बाद होती तिथं कल्पेश. बॅक टू द पॅव्हेलियन. खुशी भूमी 11 या संघासाठी.
त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतील कुणाल पोटले, मॅन फ्रॉम खरवली. तर यावेळेस पहा चांगलं कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला विराजच्या गोलंदाजीमधून. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल खर्च केल्या. त्यानंतर कल्पेश सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात त्यांना यश प्राप्त झालं. इथं चांगली फलंदाजी होत होती कल्पेशांच्या माध्यमातून, परंतु इथे त्यांना तंबूत माघारी परतवण्यात यश मिळालंय. ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विराज. ऑन स्ट्राईक न्यू बॅटर कल्पेश पोटले पहिला बॉल फेस करतील. आडव्या बॅटनं पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. बॅटर कुणाल. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. अजूनही 17 धावांची गरज असणार आहे बॅटिंग करत असताना टीम खुशीभूमी इलेव्हन या संघासाठी. त्या उलट जर पाहायला गेला तर त्याच 17 धावा रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यावेळेस पहा पुन्हा एकदा वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. यावेळेस चेंडून थेट यष्टी रक्षकाच्या हातात विसावा घेतलाय आणि याच वेळी हा आपल्याला बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा रोखल्या गेले. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या त्या गोलंदाज विराजनं. 5 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या धाटीचा चेंडू पाहायला मिळाला इथे. हा सुद्धा डॉट बॉल. तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाखेर धावपालक धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 37 धावा. 37 ऑन स्कोर कार्ड. डीजे चला तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 4थ्या षटकाला सुरू होईल. पहिला चेंडू समोरच्या रिझर्व्ह चेंडूला खेळलाय. देवा तिथे क्षेत्ररक्षक येतील. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावेचा प्रयत्न दुहेरी तिला बदललाय. 2 धावा आपल्याला धावबाल करून पाहायला मिळाल्या. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना 2 धावा धावबाल करून आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 39 या आकड्यावरती. अजूनही नरेश सारखा एक मोठा फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. तर त्याच्या सोबत असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल. गोलंदाजी मार्गावर पाहताय स्वप्नील यांना वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलंय टीम दुर्गेश फायटर संघाकडून. यावेळेस पहा अप्रतिम आपल्या क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल पाहायला मिळाला. अष्टांच्या मागे फलंदाज बाद होतोय. नरेश शिपते बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे पहा ज्याने चांगली गोलंदाजी केली कालच्या दिवसभरात असेल किंवा आजच्या सुद्धा या सत्रामध्ये, तोच गोलंदाज आता फलंदाजी करताना इथं मैदानात पाहायला मिळेल, ज्याचं नाव असेल नितेश. हा ट्रॅकर बॅटची काढायला लागले. नक्कीच चांगला प्रयत्न होता मित्रांनो या खेळाडूचा, परंतु झेल मात्र इथं टिपला नाही. नक्कीच झेल टिपला असतं तर या मॅचचं चित्र सुद्धा आपल्याला एक वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु प्रयत्न चांगला होता. निश्चित एक धावी तर सहजरित्या इथं पूर्ण केली जाईल.
पाहायला गेला तर या चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये स्वप्नील या गोलंदाजानं 3 धावा खर्च केला, तर त्या उलट पाहायला गेला तर एक नरेश सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश मिळालंय. अजूनही या चौथ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी असणार आहे. धावा आपल्याला धापाल 40 धावा, अजूनही 14 धावांची गरज असणार आहे विजयासाठी टीम खुशीभूमी 11 संघाला. पुढचा बॉल यावेळेस पहा, चेंडू पाडल्यानंतर अतिशय कमी उसळी घेतली. पंचाकडे दाद मागताना आत्मविश्वास सुद्धा तेवढा जास्त होता आणि याही वेळी कुणाल सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलं लागतं. डीजे जर विचार केलात ना तर सुरुवात चांगली होत होती, परंतु शेवट हा थोडा खराब होत होता. परंतु यावेळेस तसं काही घडत नाही, शेवट सुद्धा आपल्याला चांगला होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू, हेलिकॉप्टर उडवला, लँड होईल का? या सीट लँड झालाय. षटकार 6 धावा. डीजे पाल मिळतील. अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम खुशीभूमी 11 संघासाठी. पुढचा बॉल स्वप्नील, यावेळेस लो फुलटॉस होता. पॉइंट आणि कव्हरच्या रिझल्ट मध्ये चेंडूला खेळलाय. 4 धावा, पंचांकडून नो दूषित. 5 धावा धापालकर जोडले जातील. खराब असं रिव्ह्यू, ओके रिव्ह्यू घेतलाय या नो बॉल साठी. नक्कीच आमचे ऑफिशियल पंच इथे चेक करून सांगतील, आपल्याला कळवतील निर्णय. Yes, it is a fair delivery. 4 धावा. पन्नास धावा आपल्या धावपलकर पाहायला मिळतील. अजूनही विजयासाठी 4 धावांची गरज असणार आहे, तर 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. त्याचप्रमाणे पाहायला गेला तर स्वप्नील पालकर ज्यानं षटकार लगावला, चौकार लगावला, त्यासाठी संघ मालक संतोषजी मोरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय स्वप्नील पालकर या फलंदाजासाठी. अजूनही 6 चेंडूंनी 4 धावांची गरज असणार आहे खुशीभूमी 11 या संघासाठी. तर गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम तलेगावडी देवदास, देवा देवा म्हणून ज्याची या असोसिएशन मध्ये ओळख आहे, तोच आपल्याला आता गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळेल. चला 6 चेंडू आणि 4 धावांची गरज.
स्ट्रायकिंगला आपल्याला फलंदाज पालवतील नितेश, ज्यानं गोलंदाजी सुद्धा चांगली केली. फलंदाजी होईल का इथे चांगली? 4 धावांची गरज असताना 6 चेंडू 4 धावा. पहिला बॉल. यावेळेस पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. 3 क्षेत्ररक्षक एका वेळी चेंडू खाली येतील, परंतु झेल मात्र घेऊ शकत नाही. त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, अजूनही 5 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पहा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपात नितेश सारख्या फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. नक्कीच एक चांगलं काम केलंय की स्वप्नील सारख्या फलंदाजाला त्यानं स्ट्रायकिंग एंड आणलंय. डीजे यावेळेस पहा खोलो टप्प्यात चेंडू त्याला भिरकावून दिले सीमा रेषेपर. हा विजयी षटकार. माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, ते सुद्धा आपण घेऊन जायचंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल कल्पेश झाडवे, ज्याच्या बॅट मधून जर पाहायला गेला तर 28 धावा पाहायला मिळाल्या 4 षटकारांच्या साह्यानं. तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश. आपल्याला सुद्धा विनंती असेल कल्पेश आपण यायचंय.